आपल्या देशाचे अर्थमंत्री आदरणीय निर्मला सीतारामजी यांची मी स्वतः आयुष मंत्री या नात्यानं भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की हे मंत्रालय नवीन आहे, 11 वर्षापासून या मंत्रालयाचं बजेटमध्ये कधी उल्लेख झाला नाही. तर आमची विनंती आहे तुम्हाला की बजेटमध्ये आयुष मंत्रालयाचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. अनेक प्रपोजल आमचे त्यांच्याकडे गेलेले आहेत की ज्याच्यामध्ये प्रधानमंत्री आयुष समग्र स्वास्थ्य योजना अम्ब्रेला स्कीममध्ये गेलेली आहे आणि जवळपास त्या अम्ब्रेला स्कीममध्ये आम्ही 27,000 कोटींचं बजेट दिलेलं आहे की त्याच्यामध्ये 10 नवीन आया बनवणं आहेत, संशोधन संस्थांमध्ये अपग्रेडेशन करायचं आहे, जे आमच्या 15 शैक्षणिक संस्थांना आहेत त्याचं अपग्रेडेशन त्याच्यामध्ये केलेलं आहे. आणि दुसरं जे एक पाठवलं राष्ट्रीय आयुष मिशनच्या माध्यमातून हर घर आयुर्वेद हे जे प्रधानमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे त्याच्यासाठी सुद्धा जवळपास 10,461 कोटीचं बजेट 5 वर्षासाठीचं त्यांच्याकडे प्रपोज केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे होतं की योग प्रमाणन बोर्ड नव्हतं तर ते स्थापित झालं पाहिजे आणि एक आयुर्वेद प्रशिक्षण मान्यता बोर्ड ATAB म्हणतात ते बी एक स्थापन झालं पाहिजे या मंत्रालयामध्ये, त्याचाही प्रस्ताव त्यांच्याकडे गेलेला आहे. आणि अशा सगळ्या त्यांच्याकडे आम्ही केली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही यावेळेस बजेट वाढवून अम्ब्रेला स्कीम तुमची मंजूर करायचा प्रयत्न करू. आता त्यांनी असं होतं म्हटलं, मग आता ते कशात करतात ते आम्ही त्यांना म्हटलं की याच्यातली एखादी स्कीम जरी त्याच्यामध्ये तुम्ही बजेटमध्ये घेतली तर नाव येऊन जाईल, किमान म्हणजे आयुष मंत्रालयाच्या बजेटमध्ये नाव आलं तर त्याचा खूप फायदा आम्हाला त्या ठिकाणी होईल. सर, नुकतंच आता महानगरपालिकेत आपणही आपल्याकडे छत्रपती संभाजीनगरची जबाबदारी होती, आता त्याच्या सोडत जाहीर झालेले आहे. मुंबईमध्ये असो किंवा इतरही छत्रपती संभाजीनगरमध्ये खुल्या प्रवर्गासाठी महापौर जारी झालेला आहे आणि मुंबईमध्ये खुल्या प्रवर्गासाठी. तर काय वाटतं, शिवसेनेचा महापौर मुंबईत होईल का? हे बघा, आम्ही मुंबई महानगरपालिका आणि अनेक ठिकाणी आम्ही युती म्हणून महायुती म्हणून या महानगरपालिकेच्या निवडणुका लढलेल्या आहेत. काही महानगरपालिकामध्ये आमच्या मैत्रीपूर्ण जरी लढत झालेल्या असतील तरी आमची केंद्रामध्ये राज्यामध्ये जशी महायुती आहे तसे खाली सत्ता स्थापनेमध्ये सुद्धा महायुतीच्या माध्यमातूनच महापौर त्या ठिकाणी नेमल्या जातील. आणि म्हणून मुंबई असो संभाजीनगर असो इथले जेही महापौर होतील ते महायुतीचेच होतील. महापौर महायुतीचे होतील असं तुमचं म्हणणे, पण शिवसेना 2.5 वर्षासाठी मुंबईमध्ये आग्रही असल्याचं बघायला मिळतं. हे बघा, अपेक्षा करणं काही चुकीचं नसते किंवा कोणी मागणी केली असेल त्याच्यामध्ये नाही आहे. शेवटी संख्याबळाचा विषय आणि याचा जो निर्णय असतो तो हे वरिष्ठ नेते मंडळी त्या ठिकाणी घेत असतात. आणि मला वाटते आमची वरिष्ठ नेते मंडळी आदरणीय फडणवीस साहेब असतील, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील की हे दोन्ही सक्षम नेतृत्व आहे, त्याचं कम्युनिकेशन खूप चांगलं आहे आणि म्हणून जो काही निर्णय असेल तो सामंजस्यानं निघेल आणि युतीचेच महापौर 5 वर्ष मुंबई आणि इतर ठिकाणी असतील. मनसे कल्याण डोंबिवलीमध्ये तुमच्या सोबत येताना बघायला मिळाली. ठाकरे आणि मनसे खरं तर दोन्ही भाऊ 20 वर्षानंतर एकत्र आले होते राजकीय आणि बोललं जात होतं की ते कायम सोबत राहतील, पुढे एकत्र आलो तर एकत्र राहण्यासाठी असं त्यांचं म्हणणं होतं. पण असं असताना मनसे मात्र तुमच्या सोबत कल्याण डोंबिवलीमध्ये बघायला मिळाले. याला जोडून असं आहे की ठाकरेंच्या जे ब्रँड होतं त्या ठाकरेच्या ब्रँडला सुरुंग लावण्याचं काम शिवसेनेनं केलंय. नाही, हे बघा, मी या अगोदर बी एका बाईटमध्ये सांगितलं होतं, ठाकरे ब्रँड म्हणल्यापेक्षा या महाराष्ट्रामध्ये एकच ब्रँड होऊन गेलेला आहे आणि तो ब्रँड नेम होतं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. त्याच्यानंतर कोणी महाराष्ट्राचं ब्रँड होऊ शकत नाही. बाळासाहेबच होते. आणि जो तुम्ही विषय काढला की मनसे असेल किंवा इतर पक्ष, काय आहे की नगरसेवकच्या निवडणुकीमध्ये उमेदवार लोकांना अनेक विकासाची आश्वासनं देत असतात, सर्व कामं आम्ही पूर्ण करू त्याचे आश्वासनं देत असतात. आणि जर लोकांची सेवा करायची असेल तर सत्तेमध्ये गेल्याशिवाय पर्याय नसतो. लोकांची चांगली कामं मत आपल्या प्रभागाचा विकास हा सत्तेच्या माध्यमातूनच चांगला करतो. आणि म्हणून एकमेकाच्या लढलेले किंवा विरोधी जे काही महाविकास आघाडीतले अनेक घटक पक्षाचे जे काही नगरसेवक निवडून आलेले आहेत ते बहुतांश ठिकाणी युतीला समर्थन देत आहेत. तुम्ही समर्थन देतील असं म्हणताय, पण तुम्ही ज्यांच्या विरोधात लढले तेच सोबत येत, म्हणजे जनतेने याचा अर्थ काय घ्यायचा असेल? नाही, जनतेलाही माहिती आहे की राजकारणामध्ये कोणी कायमचं शत्रू नसतं, कोणी कायमचं मित्रही नसतं.
आजचा मित्र उद्याच्या विरोधात येऊ शकतो. आता निवडणुका संपलेल्या आहेत आणि आता या निवडून आलेल्या लोकांचा एकच पॉझिटिव्ह विचार असला पाहिजे, सकारात्मक, आणि तो म्हणजे आपल्या प्रभागाचा, आपल्या शहराचा विकास, आणि तो सत्तेच्या माध्यमातून करावा असं त्यांना वाटत असेल आणि म्हणून हे लोक सत्तेसोबत आहेत. शेवटचा प्रश्न विचारतो. अचलपूर अमरावतीमध्ये भाजप आणि एमआयएम सोबत येताना बघायला मिळतं. म्हणजे ज्या एमआयएमला तुम्ही सगळीकडे हिंदुत्ववादी पक्ष, ज्या एमआयएमला सगळीकडे त्याच्यावरती टीका करताना बघायला मिळतात, त्या एमआयएम सोबत भाजप अचलपूरमध्ये सोबत बसते. नाही, हा एमआयएम हा कट्टर हिंदुत्व विरोधी आणि जातीवादी पक्ष आहे. अमरावतीमध्ये काय होतं हे मला माहीत नाही, पण मला वाटते की जे आम्ही भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, इतर कुठल्याही पक्षाची आमच्यासोबत एखाद्या वेळेस तडजोड होऊ शकते, पण एमआयएम सोबत जातील असं मला वाटत नाही. आणि अमरावतीचं काय मी काही ते अजून म्हणजे ऐकलं नाही किंवा पाहिलं नाही. जर त्याच्यावर सोबत गेले असेल तुमचा विरोध त्याला कायम असेल किंवा तुमचा पक्ष म्हणून त्याला विरोध असेल? नाही, परिस्थिती त्याच्या याच्यामध्ये अनेकदा अशी होती की महानगरपालिकामध्ये त्रिशंकू, फोरशंकू परिस्थिती निर्माण होते आणि त्या ठिकाणी 2-3 पक्ष एकत्र आल्याशिवाय सत्ता स्थापन होऊ शकत नाही. आणि मग जर असंच करायचं म्हटलं तर मग पुन्हा निवडणुका तिथं लादल्या जाऊ शकतात. त्यामुळं पुन्हा लोकांवर निवडणुकीचा भार येऊ नये, पुन्हा विकास कामाला त्या ठिकाणी ठप्प होऊ नयेत. आणि म्हणून काही एखाद्या अपर्याय स्थितीमध्ये जर असं काही होत असेल तर ते म्हणजे मला वाटते तसं होत असेल तर होऊ शकतं, पण अमरावतीच्या बाबतीमध्ये मला मात्र काही माहिती नाही. सर, संभाजीनगर महापालिका निवडणुकीत भाजप आमदार नारायण कुचे जे आहेत त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होते, पोलीस बंदोबस्तात ते पैसे वाटप करतायत. ह्या सगळ्यांबद्दल हे बघा मॅडम, निवडणुकीच्या प्रचाराच्या काळामध्ये असे अनेक व्हिडिओ, असे अनेक ऑडिओ व्हायरल होताना दिसले. आता जी नवीन टेक्नॉलॉजी याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आलेलं आहे, याच्या माध्यमातून बी अनेक व्हिडिओ मार्फसुद्धा केल्या जातात. त्यामुळे याची सत्यता जाणून घेतल्याशिवाय त्याच्यावर काही बोलणं मला वाटतं उचित होणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.